नमस्कार. स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बघणार आहोत पुण्यातली अशी एक बेकरी जी मराठी माणूस चालवतोय आणि गेली कित्येक वर्ष तो ती बेकरी उत्तमरित्या चालवत आहे. यांच्याकडे मिळणारे पदार्थ हे ओपन किचनमध्ये तयार होतात. हे पदार्थ कसे तयार होतात हे तुम्ही अगदी सहज बघू शकता. यांच्याकडे असणारी स्वच्छता ही तुम्ही या व्हिडिओद्वारे बघू शकता. आणि हो, या बेकरीला जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर याचा पत्ता मालकांनी सांगितलाच आहे. आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया ते कोणती रेसिपी दाखवणार आहेत ते. नमस्कार, माझं नाव सचिन वनारसे. आम्ही बेकर्स मॅजिक द नॅचरल बेकरी या नावाने बेकरी चालवतो. त्याचं लोकेशन म्हणाल तर ही नवी पेठ विठ्ठल मंदिरच्या समोर आहे. 2013 मध्ये आम्ही बेकरी चालू केली. आज 12 वर्ष कंप्लीट झालेली आहे बेकरीमध्ये. आम्ही तिथे सगळे लाईव्ह प्रोडक्शन पहिल्यांदा पुण्यात करत आहे. जे काय आहे समोर जे बनवताना दिसतं, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट, केक्स, ब्रेड्स हे डेली रोज बनवले जातात. पॅटीस आहेत. आमच्या शॉपचं टायमिंग आहे सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत चालू असतं शॉप. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पिझ्झा बेस, खारी, ब्रेड्स, होल व्हीट खारी आहे, जिरा खारी आहे, मस्का खारी आहे, टोस्ट आहेत, पिळाची खारी आहे, गव्हाची पिळाची खारी पण आम्ही बनवतो. कपकेक्स, गार्लिक टोस्ट हा युनिक प्रोडक्ट आहे, तुमच्याकडे फक्त मिळतो. आम्ही हे सगळे प्रोडक्ट फ्रेश बनवतो. त्याच्यानंतर स्नॅक्स आयटम पण आहे, केक्स बनवतो. हे स्नॅक्स आहे. आता आपण पॅटीसची रेसिपी बघणार आहोत. पॅटीस कसे तयार करायचे ते. त्याच्यामध्ये आपण वेइंग स्केलवर मैदा वगैरे वजन करून घेणार आहोत आणि हे स्पायरल मिक्सर आहे, त्यामध्ये ते टाकून हे कस्टर्ड पावडर, मीठ आपण त्यात वजन करून टाकलेलं आहे. आता पाणी टाकत आहोत आवश्यकतेने. आता आपण डो तयार केलेला आहे मशीन मध्ये आणि त्याच्यानंतर तो टेबलवर त्याला आता लॅमिनेशन प्रोसेस करणार आहोत. आता लॅमिनेशन करत आहोत आपण. खास बेकरी मार्जरीन वापरून लॅमिनेट करत. त्याला फोल्डिंग म्हणतात. डबल बुक फोल्ड येतो बेकरी, त्यामुळे ते पॅटीच्या लेअर तयार होतात या पद्धतीने. अशा आपण 3दा फोल्ड करणार आहोत.
आपण पॅटीसवर भाजी ठेवत आहोत. एकदम डिझायर क्वांटिटी मध्ये भाजी ठेवली जात आहे. ह्या एका पॅटीसची किंमत आहे 18 रुपये. आलू मटर पॅटीस विकतो आपण. आणि एकदम स्वच्छतेमध्ये आपण काम करत असतो दिवसभर. पूर्ण स्टाफ हा ट्रेन आहे आणि ते हेड कॅप आणि युनिफॉर्म मध्येच काम करतात. माझं एज्युकेशन आहे 12वी पर्यंत HCI कॉलेज आणि त्यानंतर डिग्री ही भारतीय विद्यापीठला केली आहे. आणि त्याच्यानंतर एक 4 ते 5 वर्ष 5 स्टार हॉटेल जे पुण्यातलं वेस्टिन कोरेगाव पार्क मध्ये आहे तिथे काम करत होतो. त्यानंतर 2013 मध्ये बेकरी चालू केली आम्ही आणि आता 10 ते 12 वर्ष ते ऑपरेट करत आहोत. आम्ही हा माल वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेल्सला सप्लाय करतो. टेम्परेचर है क्या? क्या है? पॅटीस आणि कॅरमल खारी आता ओव्हन मध्ये 180 डिग्रीला एक 10 ते 15 मिनिटं बेकिंग करत असतो. आमच्याकडे कन्व्हेक्शन ओव्हन आहे ज्याच्यामध्ये कॉईल नसून हॉट एअर ही फॅन मार्फत गोल फिरवली जाते आणि इव्हन कलर येतो प्रोडक्टला. आता ते टेम्परेचर सेट केलेलं आहे 180 डिग्री आणि टायमर लावलेला आहे 15 मिनिट. खारीचं आपलं प्रोडक्शन झालेलं आहे. आता ते काढूया आपण. बरावा ट्रेनिंग बघू शकता आपण जसे चांगले पापुद्रे सोडलेले आहे आणि साखर टाकल्यामुळे क्रिस्पी झालेली आहे, कॅरमलाइज झालेली आहे. आता आपले पॅटीस तयार झालेले आहेत. डिझायर कलर आलेला आहे. तुम्ही बघू शकता चांगले फ्लेक्स आलेले आहेत पॅटीसवर. हे रोज आपले सकाळी 8 वाजेपर्यंत तयार होतात पॅटीस. आता आपण बेकरी कन्फेक्शनरी डिपार्टमेंट मध्ये केक अलावा पण डेझर्ट आयटम बनवत असतो. त्यामध्ये खोबरा केक आहे, चॉकलेट बॉल आहे, चोकोलावा केक आहे, चॉकलेट ब्राउनी आहे, डोनट आहे. हा ट्रफल डोनट आहे ज्याच्यामध्ये आतमध्ये पण फिलिंग आहे आणि वरनं पण चॉकलेट लावलेले आहे. त्याच्या व्यतिरिक्त पेस्ट्रीज बनवतो. त्यामध्ये रसमलाई पेस्ट्री, रेड वेल्वेट पेस्ट्री, ब्लूबेरी पेस्ट्री, ब्लॅक फॉरेस्ट, चोको चिप्स, हेझलनट पेस्ट्री आणि डार्क चॉकलेट पेस्ट्री. याच्या व्यतिरिक्त ड्रायफ्रूट मलाई मूस आणि हेझलनट चॉकलेट मूस हे बनवतो. यामध्ये सगळ्यात चालणारा आयटम म्हटलं तर वॉलनट ब्राउनी आणि चॉकलेट चिप ब्राउनी मोस्ट सेलिंग आयटम आहे कन्फेक्शनरी मध्ये. कपकेक्स पण बनवतो. खोबरा केक तर सगळ्यांना लहानपणापासून आठवतच असेल, तो पण आयटम आम्ही अजून ठेवलेला आहे. बेकरी प्रोडक्शन मध्ये आम्ही सुरुवातीला ब्रेड डोनट्स आहेत. ब्रेड डोनट जे चहा बरोबर खूप चांगले लागतात. त्याच्यामध्ये क्रीम पण आहे. त्यानंतर टुटी फुटी बन्स आहेत, बर्गर बन आहेत, होल व्हीट खारी आहे, मिल्क टोस्ट आहेत, कॅशूनट टोस्ट आहेत, मस्का बटर आहेत, ट्विस्टेड खारी आहे. वेगवेगळ्या प्रकारचे 3 क्रीम रोल आहेत आमचे. मँगो क्रीम रोल आहे, व्हॅनिला क्रीम रोल आहे आणि स्ट्रॉबेरी क्रीम रोल आहे. हे गार्लिक ब्रेड आहे त्याच्यामध्ये गार्लिक आहे, जो पिझ्झा बरोबर आणि पास्ता बरोबर गरम करून चांगला लागतो. त्यानंतर पिझ्झा बेस आहे, ही होल व्हीट खारी आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट आहे. त्यामध्ये नानकटे आहे, स्ट्रॉबेरी आहे,
चॉकलेट कुकीज आहेत, आटा बिस्किट आहे, मकई बिस्किट आहे, जाम रोल आहेत, ब्राउनी कुकीज आहेत. सगळे प्रोडक्ट हे इन हाऊस बनवले जातात आणि विकले जातात. डेली बनवतात. एक फोनदान केक आहे हा, ज्याच्यामध्ये हॅरी पॉटर थीम आहे. हे बॉक्स टाइप बनवलेला आहे. हा एक 1400 रुपये ते 1500 रुपये किलोनी सेल करतो. तसं हे फोनदान हे चालू आहे. हे हॅरी पॉटरची कॅप बनवत आहोत तिथे शेफ हे हॅरी पॉटरच्या केकवर ठेवण्यासाठी कॅप बनवत आहे. अशा प्रकारे हे फोनदान शुगर पेस्टचं काम आहे, जे लाटून करतात. तसेच आपण इथे डेली केक्स बनवत असतो. ही एक वेगळी कन्फेक्शनरी म्हणून वेगळी रूम आहे, जिथे टेम्परेचर आपण 18 डिग्री सेट करतो आणि ते मेंटेन करतो. इथे आपण वेगवेगळ्या साईज मध्ये आणि आवश्यकतेनुसार ब्रेड बनवतो. म्हणजे हा 400 ग्रॅमचे ब्रेड आहे. हे मैद्याचे आणि हे गव्हाचे ब्रेड असतात. हे टोटल इन हाऊस प्रोडक्शन आहे आपलं. आणि हे 200 ग्रॅमचे ब्रेड आहे. 200 ग्रॅम सगळे इन हाऊस डेली बनवले जातात. त्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह टाकत नाही. नॅचरल ब्रेड. हे ब्रेड कटिंग मशीन आहे, ज्याच्यामध्ये टोस्ट कटिंग, ब्रेड कटिंग वगैरे केली जाते. चालू कर. यामध्ये वरतून आपण प्रोडक्ट टाकणार आहोत आणि खाली कट करून इव्हन साईज मध्ये कट होऊन निघत असते. आपला जे कट करतो आहे ते गार्लिक टोस्ट कट करत आहोत. कॅशनट टोस्ट साठी कट करणार आहोत. दर्जेदार उत्पादनं आणि गुणवत्तेच्या जोरावर सचिन वनारसे यांनी बेकरी क्षेत्रात जी भरारी घेतली आहे ती खरंच उल्लेखनीय आहे. त्यांचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आमच्या चॅनलद्वारे असेच दर्जेदार पदार्थांचे व्हिडिओ समोर आणत असतो आणि हे पदार्थ आम्ही स्वतः टेस्ट केलेले असतात, त्यामुळे याविषयी तुम्ही खात्री बाळगू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येत्या काळात असे बरेचसे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील ज्याचा आशय हा दर्जेदार असेल. तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.